देहूनगरीतून संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांच्या पालखीचा आज प्रस्थान। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सजली। टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर। महाराष्ट्रामध्ये अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा निर्णय। पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा असावी। सरकारने काढला आदेश। हिंदी निवडण्यासाठी किमान 20 विद्यार्थी संख्येची अट। सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांचा आज भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। संधी साधून सोबत जाऊ शकत नाही। जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। अजित पवार यांच्या सोबतच्या युतीच्या चर्चांना पवारांकडून पूर्णविराम। तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार। अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजपाकडून नाशिकमध्ये अबकी बार 100चा निर्धार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्यामुळे महायुतीतील आमदारच नाराज। आदिवासी समाजावर अन्याय करू नका, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचं पत्र। ब्रिटिशकालीन धोकादायक पूल थेट तोडून टाकणार। कुंडमळा पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये विविध पर्यटन स्थळी आता प्रवेश शुल्क द्यावं लागणार। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय। पर्यटन स्थळी पर्यटकांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा विकसित करणार। मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी उकळले तब्बल 2000 रुपये। नवी मुंबईच्या वाशी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट। विदर्भात सुद्धा विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। गुजरातमधील भावनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर। अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। दुचाकी रिक्षा गेल्या वाहून। इस्रायल आणि इराण युद्धाचा भडका। इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हवाई हल्ला। तेल अवीव ते तेहरान अनेक इमारती उद्ध्वस्त। तेहरान सोडण्यासाठी लोकांची धावाधाव। इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेची उडी। इराणच्या अवकाशावर अमेरिकेचं नियंत्रण। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी कुठं लपलाय आम्हाला माहितीये, ट्रम्प यांचा इशारा।